पाऊस झाल्यानंतर शेतकरी आता पेरणीच्या तयारीला लागलेत। मात्र शेतकऱ्यांच्या डोळ्यात दिवसाढवळ्या धूळफेक करत बोगस बियाणं विकलं जात आहे। यातील धक्कादायक बाब, या बोगस बियाण्यांचं गुजरात कनेक्शन देखील उघड झालंय। त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बोगस बियाणं विकणाऱ्या गुजरातच्या या कंपन्यांवर कारवाई कधी होणार असा सवाल आता शेतकरी विचारतायत। महाराष्ट्रात बोगस बियाणांचा सुळसुळाट, बोगस बियाणांचं गुजरात कनेक्शन, गुजरातच्या 2 बियाणे कंपन्या रडारवर। पाऊस पडल्यामुळे शेतकरी आता पेरणीच्या तयारीला लागले। त्यासाठी आता बियाण्यांची खरेदी सुरू झाली आहे। मात्र खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम विदर्भात बोगस एसटीबीटी कपाशी बियाणांचा मोठा साठा सापडला आहे। गेल्या 22 दिवसांमध्ये विविध पथकांनी 12 ठिकाणी धाडी टाकत तब्बल 4429 बोगस बियाणांची पाकिटं आणि 800 किलो खुले बियाणं जप्त केले, ज्याची किंमत तब्बल 62 लाख रुपये इतकी आहे। या प्रकरणात पोलिसांनी संबंधित एफआयआर नोंदवले असले तरी मुख्य सूत्रधार अद्यापही मोकाट आहे। धक्कादायक म्हणजे महाराष्ट्रात विकल्या जाणाऱ्या या बोगस बियाण्यांचं गुजरात कनेक्शन आता समोर आलंय। गो सीड्स, हिम्मतनगर, शॉप नंबर 5, अहमदाबाद, गुजरात। साई क्रिएशन, 12 अभिषेक बिझनेस नंबर 4, असरवा, अहमदाबाद, गुजरात। गुजरात राज्यातून बोगस बियाणं येत आहे, त्यामुळे त्या कंपन्यांच्या पाठीमागे कोण आहे? गुन्हे दाखल होतात, मात्र त्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे, तो का सापडत नाही, हा खरा प्रश्न आहे। या बियाण्यांची कंपनी गुजरातच्या कोण्या बड्या नेत्याची आहे का, असा सवाल देखील आता विचारला जातोय। कृषी मंत्री आणि गृहमंत्र्यांना सुद्धा पत्र लिहिणार आहोत की जे बियाणं येते त्यात मुख्यत्वे जे गुजरातचं बियाणं आहे ते बियाणं येत असताना इथं नाहक लोकांवर गुन्हे दाखल होतात, नाहक लोक त्यामध्ये बळी पडतात, परंतु खरा गुन्हेगार हा शोधणं गरजेचं आहे। एकट्या अमरावती जिल्ह्यामध्ये 12 कारवाईपैकी 8 कारवाया जिल्हा कृषी विभागानं केल्या। हे जे बियाणे आहे ते हर्बिसाइड टॉलरंट बियाणे म्हणून म्हणतो। या टेक्नॉलॉजीला अद्याप शासनाने जनुकीय टेक्नॉलॉजी आहे त्याला मंजुरी दिलेली नाही आहे। ती अजून त्याचे प्रयोग सुरू आहे। त्याचे जे आहे शेतीवर काय दुष्परिणाम होतील, पर्यावरणावर काय दुष्परिणाम होतील याचा सध्या अभ्यास सुरू आहे। जीएससीची मान्यता असल्याशिवाय त्याची लागवड करता येणार नाही। अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ट्रॅव्हल्समधून 28 लाखांचं बोगस बियाणं पोलिसांनी जप्त केलंय। एसबीटी जे बियाणे आहे ते बियाणे इथे अमरावतीमध्ये येत आहे अशी त्यांना माहिती मिळाली। त्या अनुषंगाने त्यांनी सापळा रचला आणि पंचासह त्या ट्रॅव्हल्समधून 50 पोते आणि 2500 पॅकेट हे अनधिकृत बीटी बियाणे त्यांनी जप्त केलेले आहे। पोलीस स्टेशनला आणून त्यांनी आपल्या ताब्यात दिले आहे। महाराष्ट्रामध्ये सध्या पेरणीची लगबग सुरू आहे। 4 पैसे हातात पडतील या आशेवर शेतकरी पेरणी करू लागलाय। मात्र शेतकऱ्यांच्या पदरात बोगस बियाणं पडतंय, त्यामुळे शेतकऱ्यांना फसवणाऱ्या या बोगस बियाणांच्या कंपनीवर कडक कारवाई करायला हवी आणि या बोगस बियाणांचा गुजरात कनेक्शनचे सूत्रधार पकडायला हवेत, अशी मागणी आता केली जाते। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।